हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण बघणार आहोत अभ्यास कसा करावा। खरं तर आपलं टॉपिक इंग्लिशचं आहे, पण मला एक कमेंट आली होती की अभ्यास कशा प्रकारे केला जातो, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास कशा प्रकारे करावा हेच बघणार आहोत। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, आता तुमचं अभ्यासात मन लागत नसेल तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढवणं खूप महत्त्वाचं असतं। काय सांगितलं मित्रांनो मी? कॉन्सन्ट्रेशन वाढवणं खूप महत्त्वाचं असतं। तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय ते आपण सर्वात पहिले समजूया। तर मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे राहते एकाग्रता। तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे। तर बघा मित्रांनो, आता इन्क्रीज युअर कॉन्सन्ट्रेशन। तर आता कॉन्सन्ट्रेशन तुमचं कशा प्रकारे वाढू शकतं हे आपण आता बघूया। तर सर्वात पहिले म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कोणत्याही गोष्टीत जर तुमचं मन चांगल्या प्रकारे लागतंय, समजा तुम्हाला जर कोणी मोबाईल दिला तर तुम्ही त्या मोबाईलला कितीही वेळ पाहू शकता, पण याच ठिकाणी तुम्हाला जर कोणी अभ्यास करायला सांगितलं तर तुम्ही त्याला 5-10 मिनिटांच्या वरती सुद्धा करू शकत नाही। म्हणजेच यालाच आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवावं लागेल त्यासाठी। म्हणजेच मोबाईल मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं मन लावू शकताय, म्हणजे मोबाईल मध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगल्या प्रकारे होतंय, म्हणजेच मोबाईल मध्ये तुमचं मन एकाग्र होतंय, यालाच आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन। पण अभ्यासामध्येच ते तुमचं मन कमी नाही होते, तर याच्यासाठी काय करावं लागेल? मोबाईल कमी करावा लागेल। तर बघा मित्रांनो, मोबाईल पाहून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता। तर बघा मित्रांनो, अभ्यासाकरता कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याची एक एक्सरसाइज आहे, ती मी तुम्हाला सांगतो। तर सर्वात पहिले हे अशा प्रकारे या 2 बोटांवर अंगठा असला पाहिजे आणि याचं सुद्धा तसंच। नंतर एवढं झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे करायचंय। तर आता हे बंद झाल्यावरच हे। तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही एक्सरसाइज केली आणि हिच्याकडे चांगल्या प्रकारे तुम्ही लक्ष दिलं तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढू शकतं। तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कशा प्रकारे वाढवलं जातं हे तुम्हाला आता समजलं। आता आपण बघूयात की तुम्ही टॉपर कशा प्रकारे बनू शकता। पूर्ण वर्गातच नाही तर पूर्ण शाळेत तुम्ही कशा प्रकारे टॉप करू शकता हे आपण आता बघूया। तर आता बघा मित्रांनो, आता कशा प्रकारे तुम्ही टॉप करू शकता हे आपण आता बघूया। तर आता 2 मुलांची नावं घेऊ। तर आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक प्रेम नावाचा मुलगा होता आणि दुसरा होता शिवम नावाचा। तर आता शिवम जो आहे तो 3 तास अभ्यास करत होता आणि प्रेम जो आहे तो 6 तास अभ्यास करत होता। पण कोण जास्त अभ्यास करत होता? म्हणजे प्रेम हा जास्ती अभ्यास करत होता, पण शिवम कमी अभ्यास करून सुद्धा टॉपर होता। तर असं कशा प्रकारे होतं हे आपण आता बघूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे समजा आता आपण जर काही पाठांतर करतो तर ते आपल्या लक्षात राहतच नाही। म्हणजे समजा हा जो शिवम आहे तो पाठांतराकरता एक ट्रिक लावत होता ज्याने की त्याचं सगळं लक्षात राहत होतं। म्हणजेच बघा, समजा तुम्ही काही प्रश्न उत्तर वगैरे पाठ केले, म्हणजेच ते किती पाठ आहे आता तुमचे? तर 100% त्यांचं तुम्ही पाठांतर केलेलं आहे। पण आता समजा 1 महिना झाला, तर आता 1 महिन्यानंतर काय होणार आहे मित्रांनो? 100% पैकी तुमच्या ब्रेन मधून 70% डिलीट होऊन जाणार आहे। तुम्हाला आठवणार सुद्धा नाही ते की तुम्ही काही पाठ केलं होतं का काही होतं, आणि फक्त 30% तुमच्या लक्षात राहणार आहे। म्हणजे तुमच्या ब्रेनने 70% डिलीट केलं एकाच महिन्यात आणि तुमच्या फक्त
30% लक्षात राहिलेलं आहे. तर आता असं कशा प्रकारे झालं, कारण की तुमचा ब्रेन जो आहे, समजा तुम्ही एकदा पाठांतर केलं आणि तुम्ही एकदा पाठांतर तर केलं, पण नंतर मोबाईल वगैरे पाहून ते तुमच्या ब्रेन मधून सगळंच सगळं डिलीट होऊन गेलं. तर यालाच म्हणतात, म्हणजे अशाच प्रकारे तुमचं जे तुम्ही पाठांतर करताय ते डिलीट होत असतं. बघा, तर ते व्हायला नाही पाहिजे हे तर आपण बघूच, पण त्याच्याकरता आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, तर त्याच्याकरता हे एक आहे. बघा, तर तो आहे ओम नावाचा उच्चार. बघा, तर याला कशा प्रकारे केला जातो, डोळे लावून आणि मांडी मारून ताठ बसायचं असतं आणि नंतर ओ अशा प्रकारे याला केला जात असतो. म्हणजेच एकदा मोठा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. हा जर तुम्ही केला तर तुमचा ब्रेन जो आहे तो जास्तीत जास्त ऍक्टिव्हेट राहू शकतो. अशानेच तुमचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढू शकतं. तर 3च तास अभ्यास करून शिवम टॉपर असायचा मित्रांनो. बघा, तर ते ट्रिक मी तुम्हाला सांगतो पाठांतराची. तर बघा मित्रांनो, आता समजा तुम्ही इंग्लिश विषयाचं पाठांतर करताय. तर आता सर्वात पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही पाठ केलं, हे एवढं त्याचं आन्सर आहे, ते तुम्ही पाठ केलं, चांगल्या प्रकारे पाठ झालं. तर आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे तुमच्या ब्रेन मधून आता तर डिलीट होणारच आहे. आता समजा 1-1.5 महिना झाल्यानंतर तुम्ही ह्याच प्रश्नाला पाठ तर केलेलं आहे आणि तुम्हाला वाटतं सुद्धा आहे की हा प्रश्न मी पाठ केलेला आहे. पण मित्रांनो, आता बघा, समजा आणि नंतर जेव्हा तुम्ही त्याला रिपीट करत असाल, याच क्वेश्चनला तुम्ही रिपीट करत असाल पाठ केलेल्या, तेव्हा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तो आठवणार सुद्धा नाही जेव्हा तुम्ही त्याला पाठ करायला जाल. म्हणजे पाठ तर तुम्ही तो पहिलेच केलेला आहे, पण आता तुम्हाला तो आठवणारच नाही. बघा, तर असं तर तुमच्या सोबत होणार आहे. बघा, समजा तर तुम्हाला आता काय करायचंय, जेवढंही आठवतंय तेवढं तुम्हाला इथे लिहून टाकायचंय. समजा मला इतक्यापैकी इतकं आठवलं, तर आता इतकं तर मला आठवलं, पण आता पुढचं आठवत नाही. 99% मुलं काय करतील, तर 99% मुलं गाईडामधूनच याला पाठ करणार आहे. पण आता तसं नाही करायचंय. कमीत कमी 9th पर्यंतच्या मुलांनी तरी गाईड विकत घेऊच नका. बघा, तर गाईड विकत घेऊच नका त्यांनी, कारण की गाईडमुळे आपली जी ब्रेन पॉवर असते ती इन्क्रीज होतच नाही. चुकूनही ती ब्रेन पॉवर जी ती इन्क्रीज होतच नसते मित्रांनो. का, तर गाईडमुळे. बघा, तर हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये हा जो प्रश्न आहे तो आलेला आहे, तर त्याच चॅप्टर मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर सुद्धा मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे पुस्तकातूनच तुम्हाला त्याचं उत्तर सुद्धा शोधायचंय. पण 99% मुलं गाईडच विकत घेतात, तर त्यांनी असं करू नका. आणि यांना पुस्तकातूनच जर तुम्ही शोधलं तर तुमची ब्रेन पॉवर जी आहे ती थोडीफार वाढू शकेल. तर बघा, तुमचं जर आता लक्षात नाही राहते, तर आता तुम्हाला एवढं आठवलं, पण त्याचं खूप मोठं आन्सर आहे समजा, तर आता बरेचसे मुलं काय करतील, समजा आता पुस्तकातून पाहिलं, सापडलं, डायरेक्ट पाहून लिहून टाकलं. पण आता तसं नाही करायचंय. तो पुस्तकात तुम्हाला त्याचं आन्सर सापडलं, त्याला एकदा पाठ करून घ्या. त्याला तुम्ही पाठ केल्यानंतर काय होईल, तर म्हणजे डायरेक्ट तुम्ही त्याला वाचून पाठ करून टाका आणि जे तुम्ही पाठ केलं ते असं तुम्ही इथे लिहून टाका. बघा, समजा मी लिहून टाकलं, तर आता हे मी लिहून टाकलं, तर आता मी पाठ केलं आणि त्याला परत रिपीट करून इथे लिहिलं, म्हणजे ते पूर्णचं पूर्ण माझ्या लक्षात राहायला लागेल. म्हणजे ते जे 100% मधून जे आपलं 70% लक्षात राहत होतं, फक्त म्हणजे 70% डिलीट होऊन जात होतं आणि फक्त 30% राहत होतं, त्याच्यातलं फक्त 60% डिलीट व्हायला लागेल आणि आपलं 40% लक्षात राहायला लागेल. तर आता एवढ्याने काहीच नाही होणार.
तर आता तुम्हाला बरीचशी ब्रेन पॉवर सुद्धा वाढवावी लागेल. म्हणजेच मित्रांनो समजा आता याच्याकरता एक गेम आहे, तो आहे डे रिकॉल. डे रिकॉल एक असा गेम आहे मित्रांनो, समजा आता बघा डे रिकॉल हा गेम आहे मित्रांनो. समजा आता तुम्ही उठता सकाळच्या 6 वाजता आणि तुम्ही झोपता रात्रीच्या 10 वाजता. तर आता 6 वाजायपासून तर 10 वाजेपर्यंत तुम्ही काय काय केलं? टीचरांनी हे शिकवलं, नंतर मित्रांशी हे बोलले, अशा प्रकारे सगळंच सगळं मी मित्रांशी काय बोललो आणि शिक्षकांनी काय शिकवलं, त्याच्यानंतर काय केलं, हे सगळंच सगळं तुम्हाला एका वहीच्या पेजावर लिहून काढायचंय. किंवा हा बोर्ड असेल तरी चांगलंच आहे, नाहीतर असा बोर्ड सुद्धा असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा लिहू शकता. म्हणजे अशाने तुम्हाला जास्तीत जास्त आठवायची सवय लागेल. म्हणजे समजा जे पण तुम्ही प्रश्न वगैरे पाठ केले होते ते तुम्ही आठवायची सवय करू शकता. म्हणजेच आता जे आपलं आता 40% चे लक्षात राहायला लागलं होतं ते डायरेक्ट 90% लक्षात राहायला लागेल. आणि नंतर एवढं लक्षात राहायला लागल्यानंतर एक गेम आहे मित्रांनो, तर तो गेम मी तुम्हाला सांगतो बघा. तर तो गेम आहे कॉन्सन्ट्रेशन गेम आहे तो. बघा मी तुम्हाला सांगतो आता. तर मित्रांनो आता डे रिकॉल नंतर हा एक गेम, तर हा गेम काय हे मी तुम्हाला सांगतो आता. बघा तर आता याच्यात सर्वात पहिले 1 to नुसार लावायचे. तर बघा कशा प्रकारे, हे तुम्ही वहीत वगैरे लिहूच नका मित्रांनो. तर बघा आता सर्वात पहिले 1 पहिला येतो तर 1, नंतर दुसऱ्या नंबरला काय येतो तर 2, म्हणून मी इथे घेतला 2. नंतर येतो 3, हा शोधला मी 3 नंतर काय येतो मित्रांनो तर 4 येतो, इथे शोधला मी 4. नंतर काय येतो मित्रांनो आपला 5, 6, 7, 8. नंतर येतो आपला 8. नंतर काय येतो 9. नंतर येतो 10, 11, अजून 12, 13, 14, 15, 16, 17. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे नंबर्स असतात. तर आता तुम्ही हा गेम जर तुम्ही केला म्हणजे रोजच जर तुम्ही 1 to नुसार हे शोधले तर काय होणार आहे मित्रांनो, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि ब्रेन पॉवर थोडी थोडी इन्क्रीज होणार आहे. तर आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे तर काढू नाही शकत, पण तुम्हाला जो इकडे आता फोटो येतोय त्याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे बघा इकडे जो फोटो येतोय त्याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर म्हणजेच आणि वहीत लिहिल्याने तुमचं डायरेक्ट पाठ होऊन जाईल, त्याच्यामुळे तुमचा काही फायदा होणार नाही आणि कॉन्सन्ट्रेशन वगैरे वाढणार नाही. त्यामुळे याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, हा जो फोटो येत होता त्याचा, तर त्यामुळे सुद्धा तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. तर बघा मित्रांनो, आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं 6, 10 त्याचं काय करायचंय, डे रिकॉल करायचं आहे. बघा मी परत एकदा सांगतो. समजा जर तुम्ही 6 वाजता झोपता सकाळच्या, तर तुम्हाला आणि तुम्ही झोपता रात्रीच्या 10 वाजता, तर 6 वाजायपासून तर 10 वाजायपर्यंत तुमच्या सोबत जे जे घडलं त्याचं तुम्हाला काय करायचं असतं मित्रांनो, तर त्याचं तुम्हाला ते तुम्हाला एका पानावर लिहून काढायचंय. म्हणजेच याने तुम्हाला आठवायची सवय लागेल, काही पण तुम्ही नीट प्रकारे आठवू शकाल. म्हणजेच याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढणार आहे. आणि मी जो तुम्हाला ओमचा उच्चार सांगितला होता तो तुम्हाला खूप कामात पडणार आहे मित्रांनो. म्हणजेच डोळे लावून आणि ताठ बसून दोन्ही हात मांडीवर पाहिजे आणि तुम्ही चांगल्याच प्रकारे याच्यात करू शकता. म्हणजेच या ओमच्या उच्चाराने तुमचं मन सुद्धा शांत राहील आणि तुमचं चांगल्याच प्रकारे मन एकाग्र करू शकता तुम्ही, कुठेही कॉन्सन्ट्रेशन तुमचं असेल. बघा तर तुम्हाला चांगल्याच प्रकारे आता समजलंय. आणि जी मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती पाठांतर करण्याची ती नक्कीच फॉलो करा.
आणि गाईड तर मुळीच विकत घेऊ नका मित्रांनो, बिलकुल गाईड विकत घेऊ नका खरंच. कारण की गाईड विकत घेऊन काय होतंय की तुमची मेमरीच नाही वाढते, ब्रेन नुसता कमी होतोय पण तो वाढत नाहीये. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ जर चांगल्या प्रकारे समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. आणि इंग्लिशचे व्हिडिओ आपले येत असतात या चॅनलवर, आणि कधी कधी अभ्यास कसा करावा याचे पण व्हिडिओ येतात. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राचा सुद्धा फायदा व्हाय करता त्याला सुद्धा शेअर करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.